पाहतायत लेट हाजी मोहम्मद हरून चॅम्पियन ट्रॉफी 2022 हा आपण आयोजन पाहतोय आणि आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला हा शेवटचा सामना असेल. आरडी 4440 विपक्ष पाहतोय आपण बालाजी स्पोर्ट अशी फाईट पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कॉल इथं मात्र बालाजी स्पोर्ट संघाचा संघटक मोनिश यांनी जिंकली आणि आरडी 4440 या संघाला सांगितले की तुम्ही या आणि प्रथम फलंदाजी करा. आज मात्र जितू मानेरकर यांनी सुद्धा फुल एन्जॉय केलंय कारण की संघासोबत नेहमी सातत्याने असतोय आणि संघाचं कोच सुद्धा आहेत आणि आज मात्र आपल्या संघासाठी एक षटक त्यांनी हाताळलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी जवळपास 14 धावा खर्च केला तर चांगलं षटक हाताळलं होतं. अजीम हमदुल्ला सर आणि त्याच समेत पदार्पण विक्रम नाईक सर हे मैदानाच्या आतमध्ये रवाना होणार आहे कारण की सामना जर पहिला आपण खूप मोठा सामना आहे. एकीकडे यावर्षीच्या हंगामामध्ये नंबर 1 वर रँक करणारा आरडी 4440 हा संघ तर दुसरीकडे कधी पण पलटवार करू शकतोय कारण की संपूर्ण संघाची जर संघ बांधणी पाहिली आपण तर खूप चांगला संघ युवा खेळाडूंना जास्त संधी दिली बालाजी या संघाने. त्यामध्ये जर विचार केला पण मोनिश आहे त्यानंतर पराग आहे त्यानंतर यश पाटील सारखा एक अतिशय धमाकेदार फलंदाज अभि आहे आणि ऑलराऊंडर जर पाहिलं आपण तर निश्चित एक चांगल्या तऱ्हेने या संघाने खूप चांगली संघ बांधणी केलेली आहे. तर लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. विनंती असेल आरडी 4440 संघाचा संघनायक प्रतिस्पर्धी संघाकडे जर पाहिलं आपण तर निश्चित नो डाऊट टेनिस क्रिकेट विश्वातली सर्वात महत्वाची जोडी जर पाहिलं आपण गिसुद्दीन आणि बिलाल ही जोडी आहे. सातत्याने मग भिवंडी असो की आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. टेनिस क्रिकेटले 2 रती महारथी आरडी 4440 या संघाकडे. त्यानंतर जर विचार केला आपण त्यांची खास खरी ताकद गोलंदाजी त्यामध्ये संतोष मडवी त्यानंतर किरण खूप एक चांगली गोलंदाजी बाजू आहे आरडी 4440 या संघाकडे. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची. सलामी जोडी आपण पाठवायची आहे. पहिला सामना सकाळी उद्या ठीक 9 वाजता जो रंगणार आहे. सेवा स्पोर्ट विपक्ष जर पाहिला आपण तर निश्चित रेमानिया स्पोर्ट या संघाची उद्या ठीक सकाळी 9 वाजता पहिली लढत फाईट पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा सामना माहिरा स्पोर्ट विपक्ष पाहतो आपण पवनीर स्पोर्टची लढत पाहायला मिळेल. तिसरा सामना जो रंगणार आहे आयुष स्पोर्ट विपक्ष पाहतो आपण जयदुर्गा अशी फाईट पाहायला मिळेल. चौथा सामना सोनदेव टेमगर विपक्ष चॅलेंज स्पोर्ट. त्यानंतर 5वा सामना हमजा स्पोर्ट विपक्ष सुरेश एंटरप्राइजेस. त्यानंतर मात्र शेवटचा सामना जो असेल रईस बिल्डर्स विपक्ष भारत स्पोर्ट अशी फाईट पाहायला मिळेल. तर सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतो आपण. चेंडू टाकण्यापूर्वी मात्र दोन्ही संघाचे संघनायक आपण आपले राखीव खेळाडू कमेंट बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण बालाजी स्फोट संघाचा सज्ज होताना पाहतो आपण वैभव आला. तर सलामी जोडी जर विचार केला आपण तर गिसुद्दीन आणि त्याच्या समेत पाहतो आपण अक्षय कासार ही जोडी खेळपट्टीवर आहे आरडी 4440 या संघाची.
वेलकम आलम, स्वागत आहे आपलं. RD 4440 संघाचा संघ नाही का. चेंडू टाकण्यापूर्वी आपण आपला राखीव खेळाडू कम्युनिटी बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं आहे. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय वैभव सज्ज होतो पहिल्या षटक टाकण्यासाठी. समोर खेळण्यासाठी फलंदाज होते आपण गेसुद्दीन. टेनिस क्रिकेट विश्वातला एक मातब्बर सलामीचा फलंदाज. पहिला चेंडू सुरेख लेंथ होता. चेंडू होता टप्पापर्यंत झपकन थोडासा बाहेर वळतोय. आडबॅटनी खेळण्याचा प्रयत्न अतिशय प्रतिम सुरुवात करतोय वैभव नावाचा गोलंदाज. बीट करण्यामध्ये यश संपादन करतोय. सज्ज होताना याच पात्र चांगला चेंडू होता. हवत इथं मात्र निश्चित म्हणावं लागेल खराब क्षेत्ररक्षण खराब. आणि चेंडू मात्र फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. नशिबाचा चौका. पण त्यापूर्वी मात्र गेसुद्दीन यांचा झेल सोडणं म्हणजे संघासाठी किती नुकसानकारक ठरेल हे येणारे इतर मात्र पूर्ण षटक सांगतील. जितू मानेरकर उभा होता तिथं आणि एका क्षणी असं वाटलं होतं की विकेट प्राप्त करेल का वैभव. जवळपास पूर्ण आमची या स्पर्धेचे आयोजक आपण व्यासपीठावर यायचंय. सज्ज होताना गोलंदाज रिव्हर्स अटेंड करायचं होतं. प्रश्न विचारला पण सहमत नाहीये. अतिशय प्रतिम गोलंदाजी पाहतो आपण वैभव यांची. आतापर्यंत विचार केला पण एक बाउंड्री ती पण खराब फिल्डिंग वर आली होती. नशीब आज जर पाहिला पण एक जीवनदान मिळाले गेसुद्दीन याला. बालाजी स्पोर्ट्स संघाचा युवा गोलंदाज पाहतो आपण वैभव. अतिशय प्रतिम गोलंदाजी करताना. परत पुढचा चेंडू याच पात्रा फटका चांगला आहे. केवळ क्षेत्राकडे चेंडू टोलवलाय. येतोय सीमा पार हा चौकार. मी या स्पर्धेचे सर्व हमीदू जमा साहेबांना विनंती केली की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन संपर्क साधायचे. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता पण चूक चेंडूचा वेध घेता आला नाहीये. अजून एक चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 8 आहे. त्यामध्ये 2 बाउंड्री आणि बाउंड्री मध्ये त्या धावा कन्व्हर्ट केल्या गिसुद्दीन यांनी. गोलंदाज वैभव चांगला चेंडू होता. परत धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो पण नकारतोय. आणि याच बरोबर पाहतोय की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर होते मात्र बिनबाद 8. हमीदू जमा अब कहीं पर हो तो आपको कॉमेडी बॉक्स में आना है या रिव्यू से आपको भी आना है. इथं मात्र RD स्पोर्ट 4440 संघाला 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. कारण की आपला राखीव खेळाडू नाही आहे खेळाडू कक्षामध्ये म्हणून आपल्याला 2 धावाची पेनल्टी. जेव्हा बालाजी संघ प्रथम फलंदाजी नंतर फलंदाजी करेल त्यामध्ये आम्ही ऍड करणार आहोत. तर दर्शन पाटील येते व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8 पण एकही विकेट प्राप्त करता आला नव्हता. आणि आता मात्र खेळण्यासाठी फलंदाज असेल तो म्हणजे अक्षय कासार. RD 4440 हा संघ नाणेफेक गमावल्यानंतर पाहतोय की प्रथम फलंदाजी करताना 6 षटकाचा सामना आहे आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. तर दर्शन पाटील सज्ज होताना राईट आमरतो विकेट मारा करण्यासाठी.
याच पात्र अतिशय वेगवान चेंडू प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत आहे आणि याचबरोबर पहिल्या विकेटचं पतन. अक्षय कासार मात्र बाद होतोय. पहिला धक्का RD 440 या संघाला 8 या धावसंख्येवर. वेलकम जमा अन्सारी. तालुका क्रिकेटला एक अतिशय चांगला क्रिकेटर म्हणून ज्याचं नाव सातत्याने मूल्य करते. त्याचबरोबर पिंटू पाटील यांचं पण आगमन झालेलं आहे. वेलकम पिंटू. अजून उच्च कोटीच्या खेळाचं प्रदर्शन पिंटू यांच्याकडून पाहायला मिळते. आणि जमा जर म्हटलं इंडियन संघाची आठवण होते ज्या प्रकारे जमा अन्सारी एक अतिशय क्लास टेक्निकली सलामीचा फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. निश्चित उद्या त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत हमजा स्पोर्ट मध्ये जमा यायला. गोलंदाज दर्शन पाटील पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करून देतोय. यावेळेस पाहता वेगवान चेंडू लाईन कुठे हे आमचे पंच चेक करताना पाहता पण डाव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येते. हा चेंडू परत टाकावा लागेल. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज जर पाहिला आपण इथं मात्र विजेंद्र डावखुरा फलंदाज खूप टोलीजंग फटकेबाजी करणारा हा फलंदाज पाहतोय आपण. यावेळेस पाहता सुरेख चेंडू प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू अँगल बनवून बाहेर निघत होता आणि लाजवाब गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळते. ज्या प्रकारे हा षटक हाताळतो दर्शन पाटील. दबावाखाली पाहतो आपण फलंदाजी होताना सध्या, कारण की धावपलकर धावायचा फक्त आणि फक्त इथे जर पाहिले आपण यावेळेस पाहतो लॉफ्टेड फटका. ओ माय गॉड, अतिशय सुरेख प्रयत्न केला होता तिथे. एका क्षणी वाटलं की चेंडू लॉंगॉनला क्लिअर होईल पण हवेत झेपावत मात्र हा चांगला प्रयत्न केला. तब्बल 5 धावा वाचवतोय आपल्या संघासाठी. अतिशय प्रतिम उच्च कोटीचा क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. पराग जाधव तिथं मात्र उभा होता. फायटर क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख निर्माण केली स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून तोच खेळाडू तिथं होता. हवेत पूर्व अनुमान घेऊन झेपावत चेंडूला अडवलंय आणि फक्त आणि फक्त या चेंडूवर 1 धाव खर्च करतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 2 अंकी 10. पण या षटकामध्ये मात्र प्रभावशाली कामगिरी पाहतोय अजून आपण गोलंदाज दर्शन पाटील यांच्या माध्यमातून. 1 विकेट प्राप्त केल्या त्यानंतर आता मात्र गिसुद्दीन समोर आहे. या वर्षीच्या हंगामातला नंबर 1 संघ पाहतो आपण RD. यावेळेस पात्र लॉफ्ट केले परत, पण यावेळेस पात्र अजून एक अतिशय उत्कृष्ट झेल. काय उच्च कोटीचा क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. गिसुद्दीन आपला अंदाज बाद. तर निश्चित वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं पण आगमन. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या दिवसात जर विचार केला आपण तर निश्चित एक चांगली माहिती देताना बालाजी स्पोर्ट संघाचा दर्शन यांनी आतापर्यंत 4 विकेट प्राप्त केले आहेत. अतिशय लाजवाब सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. नवीन फलंदाज आता मात्र
बिलाल शेख नो डाऊट किंग ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट. बॅकफुटला जाऊन कट केलंय का लाजवाब टायमिंग आहे काय परफेक्ट प्लेसमेंट आहे. चेंडू मात्र सीमा पार जाईल आणि चौकडे मात्र खातं उघडतोय बिलाल शेख आपलं स्वतःच. गुंडप्पा विस्मतची आठवण झाली ज्या प्रकारे बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका खेळला होता. पॉइंट आणि कव्हर पॉइंटला कुठल्याच प्रकारे संधी नव्हती आणि वेगात चेंडू सीमा पार झालाय आणि चौकाने मात्र डावाचं खातं उघडतोय. अजून एका बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न होता पण इथं मात्र परफेक्ट टायमिंग आणि प्लेसमेंट फटक्यामध्ये नव्हती. तोपर्यंत मात्र एका धावची संधी होती. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र RD 444 या संघाची धावसंख्या पाहतोय आपण इथं निश्चित 15 2 बाद 15. तर इथं मात्र कंटिन्यू ठेवण्यात आलेलं आहे. पाहतो की आपण तर वैभवाला कंटिन्यू ठेवण्यात आलं. चांगली रणनीती म्हणता येईल बालाजी स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाची कारण की पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि आता मात्र बिलाल शेख नावाचा आपल्याला खेळपट्टीवर आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी कशी करेल वैभव. चल आपण वेळेचं भान ठेवायचंय. वेळ कमी घ्या आपण. बालाजी स्पोर्ट्स संघाचा संघनायक वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. टेनिस क्रिकेट सिटीज आपण महासंग्राम पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय. या स्पर्धेत सफल होऊन खेळण्याचा प्रश्न विचारला गेला पण इथं मात्र सहमत नाहीये. निश्चित अतिशय प्रतिम हा चेंडू होता आणि अशा स्थितीमध्ये साहेबा मोमीन जर एखादा विकेट इथं मात्र बिलालचा प्राप्त केला तर मी तर म्हणे की मात्र बालाजी स्पोर्ट्स सरवली पडा संघ सामन्यावर खूप मोठी पकड निर्माण करेल कारण की स्थिती थोडीशी वाईट आहे RD 444 संघाची आणि अशाच बिलाल शेखाचं जर विकेट मिळालं तर मात्र बालाजी स्पोर्ट्स संघ धमाल आणि कमाल करू शकतोय. गोलंदाज सज्ज होताना तर मात्र वैभव लाजवाब गोलंदाजी करताना समोर आहे बिलाल. यावेळेस पात्र हवे जीवनदान अशा चुका तुम्हाला सातत्यपूर्ण संघर्ष करण्यासाठी मजबूर करू शकतात. ज्या प्रकारे बॅटची एज घेऊन चेंडू मात्र विकेट किपर गेला होता तुम्हाला अशी झेल कन्व्हर्ट करावी लागेल कारण की झेल कोणाचा आहे तो झेल बिलाल शेख यांचा आहे आणि इथून मात्र नेहमी जेव्हा जेव्हा कुठले चांगल्या आपल्याला जीवनदान मिळतो तर मात्र चांगली उत्कृष्ट खेळ साकारतोय. कौतुक करावं लागेल तर मात्र वैभव यांचा ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र पुलचा फटका हवा येत आहे. प्रयत्न खूप छान केला होता. खूप छान प्रयत्न पाहायला मिळालं. निश्चित आपल्या संघासाठी 2 डाव वाचवले. धोकादायक ठेवू शकेल काय आणि इथे मात्र पंताचं बोट आकाशाकडे जल्लोष पाहायला मिळतोय कारण की तो मात्र मोठा फलंदाज बाद झालाय बिलाल शेख. जी चर्चा कमेंट बॉक्समध्ये सुरू होती की इथं मात्र जर बिलाल शेख यांचं विकेट प्राप्त केला तर मात्र निश्चित कमी धावसंख्यामध्ये रोखू शकतोय बालाजी हा संघ RD 444 या संघाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण किरण पाटील. एक खतरनाक गोलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे पण इथं मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय आपण रफ्तार के सौदागर. बऱ्याच टुर्नामेंट मध्ये घातक गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे पण इथं मात्र फलंदाजी करण्यासाठी संधी लवकर मिळालेली आहे क्रमांक 5 वर आणि आता मात्र संघर्षमय स्थितीमध्ये येऊन ठेपलाय RD 444 संघ कारण की ज्या प्रकारे आपण स्थिती पाहतो 3 बाद फक्त आणि फक्त धावपलकर धावा आहेत त्या इथं मात्र 16 आवश्यकता होती का कारण की जीवनदान मिळालं होतं त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याचा मोह आवडता आला नाही
आणि धावचीच्या स्वरूपात एक मोठा धक्का बसलाय RD 444 या संघाला. पण कौतुक करावं लागेल वैभवांचा ज्या प्रकारे षटक हाताळतोय एक युवा गोलंदाज. सुरेख फिरकीचा मारा पाहतोय आपण. समोर किरण पाटील नवीन फलंदाज 3-16 अशी धावसंख्या. चांगला चेंडू टॅप केलाय फक्त शॉर्ट कव्हर कडे अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना धावा मिळेल. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 आणि आता मात्र तिसरी पण पूर्ण करेल का पण नकारतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या इथं मात्र पुढे सगळी ती 18. 3-18 30 षटक प्रगतीपथावर असताना 6 षटकाचा सामना आहे. नाणेफेक जिंकून बालाजी स्पोर्ट्स संघाने जो निर्णय घेतला होता त्यावर मात्र मोहर लावल्या गेली आतापर्यंतच्या खेळामध्ये. कारण की 2 नाहीतर 3 मोठे फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत. आता मात्र फलंदाज विजेंद्र यांच्यावर एक मोठी जबाबदारी असेल. कारण की डावखुर हाताचा हा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला मात्र किरण पाटील खातं उघडतो या 2 धावेनी. वैभव चांगला चेंडू खोदून काढल्या चेंडूला अजून मजबूर केलाय फक्त एक धाव घेण्यासाठी. काय लाजवाब गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज वैभव. बालाजी स्पोर्ट विपक्ष RD 444 अशी फाईट पाहतोय आपण. दुसऱ्या फेरीतला अतिशय एक महत्वपूर्ण सामना आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. सिटी क्रिकेटचा घमासान पाहतोय आपण. यावर्षीचा टॉप 1 वर रँक करणारा संघ इथं मात्र संघर्ष करताना पाहतोय या मैदानावर. ज्या प्रकारे पूर्णपणे वर्चस्व पाहतोय सध्या तरी पाहतोय की आपण बालाजी स्पोर्ट्स संघाचं. इथून मात्र एक तुम्हाला पार्टनरशिप उभी करावी लागेल. जर तुम्हाला 50+ धावा जर करायच्या असेल तर मात्र तुम्हाला पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. विजेंद्र सज्ज होताना चांगला चेंडू अजून एक विकेट प्राप्त होईल काय. अप्रतिम खेळ आणि विजेंद्र हा फलंदाज फेल. तर हिमांशू होतोय एक युवा ऑलराऊंडर पाहतोय आपण. हिमांशू पाटील मॅन फॉर आलिमगड. एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख कमी वेळेमध्ये मोठी छाप. असे 3 ते 4 असे खेळाडू होते भिवंडीमध्ये. पहिला पण विवेक हिला, त्यानंतर किरण पाटील, त्यानंतर मात्र हिमांशू पाटील. नो डाऊट म्हणजे प्रितेश खूप कमी वेळेमध्ये खूप मोठी छाप. त्यानंतर मात्र भरोडी संघाचा जर विचार केला आपण तर अजय नो डाऊट एक क्लास युवा ऑलराऊंडर आहे. आणि त्यानंतर जर पहिला पण बालाजी स्पोर्ट्स संघामध्ये मोनिश आहे, यश पाटील आहे, पराग जाधव सुद्धा आहे. आणि आजकाल जर विचार केला आपण टेनिस क्रिकेट एवढं लोकप्रिय का आहे. कारण की प्रत्येक गावागावामध्ये खूप मौल्यवान खेळाडू सातत्याने उदयास आलेले आहेत. आणि आपण ज्या मैदानावर खेळतोय मात्र मी सातत्याने सांगतोय की शेवटी मात्र आम्ही गोडसेकर दर्शन कंटिन्यू. आणि इथं मात्र बालाजी संघाचं संगणकाचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे पाहिलं की आपण सिटी विचारात लक्ष घेऊन गोलंदाजीचा वापर त्यांनी केलेला आहे दबाव टाकण्यासाठी. परत पाहतोय की आजच्या दिवसामध्ये सर्वात चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज दर्शन पाटील यांच्या हाताकडे चेंडू सोपवलंय आणि त्यावर मात्र खरा उतरतोय का पाहिजे षटकामध्ये. यावेळेस पात्र टर्न केलंय पाहतो की आपण. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होणार आहे. निकित राखीब अन्सारी. तर मी थांबतो, तुम्ही थांबू नका, कारण की सामना खूप एक चांगला आहे आणि कमेंट्री मध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. सज्ज होताना राखीब अंसारी. बहुत बहुत शुक्रिया सुनील पवार सर. मुकाबला इस वक्त बहुत ही दिलचस्प अंदाज में आहिस्ता आहिस्ता आगे बढ़ रहा है. 3 ओवर की समाप्ति के बाद कुल रन है इस वक्त 20. इस बार जगह बनाकर हल्के हाथों से खेला, 1 रन लिया और इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ
21 रनों पे पहुंचे 21। चौथा ओवर लेकर आए हैं गेंदबाज दर्शन पाटिल। इस वक्त स्ट्राइक पर है हिमांशु पाटिल। बड़ा हिट लेना चाहते थे, गेंद पैरों से टकराई थी, सवाल पूछा था तेज तर्रार, लेकिन अंपायर की सहमति नहीं, लेग बाय का इशारा आता हुआ। बहुत ही बेहतरीन निर्णय अंपायर विक्रम नाइक सर का। इस सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रनों पे पहुंचा है 22। चौथे ओवर का हम खेल देख रहे हैं, दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं दर्शन पाटिल। अब स्ट्राइक पर आए हैं। इस बार खड़े खड़े स्ट्रोक खेला था, वहां पर प्लेन मिस, डॉट बॉल। इस वक्त बल्लेबाजी करें किरण पाटिल, नॉन स्ट्राइकर एंड पर है हिमांशु पाटिल और गेंदबाजी करें दर्शन पाटिल। तो सारे ही पाटिल पाटिल है, देखने कातिल कौन साबित होगा इन सभी में। अच्छी गेंद, सवाल पूछा है वहां पर और आउट। एक और झटका लगता हुआ इस वक्त RD 440 को किरण पाटिल के रूप में। बहुत ही घातक गेंदबाजी हम देख रहे हैं बालाजी स्पोर्ट की, बिल्कुल भी कमबैक करने का मौका नहीं दे रही RD 440 को। इस वक्त पांचवा झटका लगाया RD 440 को। आज गयासुद्दीन शेख कुछ खास नहीं कर पाए, 8 रन का योगदान पेश किया जिसमें 2 बाउंड्री शामिल थी, और बिलाल शेख ने केवल 6 रनों का योगदान पेश किया जिसमें से 1 बाउंड्री उन्होंने लगाई। एक जीवन दान भी मिला था बिलाल शेख को, लेकिन उसका लाभ नहीं उठा पाए। इस बार फिर से सवाल पूछा था वहां पर, ये देखिए दोनों बल्लेबाज एक ही एंड पर खड़े हैं, रन आउट का मौका है, लेकिन आखिरकार विकेट हासिल किया रन आउट के रूप में गेंदबाज दर्शन पाटिल ने। इस वक्त पाटिलों की जंग में दर्शन पाटिल कातिल साबित हो रहे हैं अपनी गेंदबाजी से RD 440 के बल्लेबाजों के लिए। 22 रन के स्कोर पर छठा विकेट गिरा इस वक्त RD 440 का। अब चिंताएं बढ़ती हुई इस वक्त RD 440 की। इस सीजन में नंबर 1 पर रैंक करी RD 440, लेकिन आज बिल्कुल भी नंबर 1 की तरह अभी तक एक्शन में नहीं नजर आई, और अब बल्लेबाजी को जा रहे हैं। और अब पांचवा ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज सूरज जोशी सन ऑफ भिवंडी। क्रिकेट संतोष मडवी आए नए बल्लेबाज, उनके साथ मौजूद हैं भावेश। तो इस वक्त 2 नए बल्लेबाज, भावेश ने केवल 1 गेंद का सामना किया है, संतोष मडवी ने अभी तक कोई भी गेंद का नहीं सामना किया है। तो 2 नए और फ्रेश बल्लेबाज हैं इस वक्त। जब आखिर के ओवर चलते हैं तो आप कभी भी चाहते कोई एक बल्लेबाज ऐसा मौजूद हो जो शुरुआत से खेल रहा हो। सूरज जोशी 5वां ओवर लेकर आते हुए VIP एंड से संतोष मडवी के लिए। अच्छी गेंद वहां पर सूरज जोशी की, बिल्कुल कोई भी जवाब नहीं था संतोष मडवी के पास, डॉट बॉल। बहुत ही कमाल की गेंदबाजी की आज सूरज जोशी ने। पिछले मुकाबले में भी अंजुमन स्पोर्ट के सामने बहुत अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने।
सूरज जोशी एक बार फिर से मुड़ते हुए वीआईपी एंड से संतोष मडवी के लिए। इस बार ऑन साइड में बड़ा हिट लगाना चाहते थे, गेंद शरीर से टकराई है। देखने अंपायर का क्या इशारा आता। ओहो, ये देखिए गेंद मैदान के बाहर, रफू चक्कर 4 रनों के लिए। बल्ले का सिरा लगने के बाद गेंद शरीर से टकराई और मैदान के बाहर चले गई 4 रनों के लिए। और इस चौके की मदद से स्कोर 26 रनों पे पहुंचता हुआ 26। अब तक इस मैच में कोई भी बड़ा हिट नहीं देखने को मिला है, केवल 4 बाउंड्री आई हैं। अपने नाम के अनुसार अब तक बल्लेबाजी नहीं कर पाई आरडी 440। देखना इस मैच में कौन बनेगा हीरो। आज के पहले दिन का ये आखिरी मुकाबला आप देख रहे हैं लेट हाजी मोहम्मद हारून चैंपियंस ट्रॉफी में। अगली गेंद इस बार शॉर्ट आर्म पुल और सक्सेसफुल और बहुत ही पावरफुल 6 रन। गजब का स्ट्रोक वहां पर संतोष मडवी के बल्ले से आता हुआ, बहुत ही पावरफुल स्ट्रोक खेला था और इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 32 रनों पे पहुंचा है 32। तो जो अब तक बड़ा हिट नहीं लगा पाई थी आरडी 440, उसकी कमी को पूरा करते हुए इस वक्त संतोष मडवी आरडी 440 के संतोष मडवी इस वक्त बनते हुए हीरो। एक अच्छे हरफन मौला खिलाड़ी हैं संतोष मडवी। गेंदबाजी हो बल्लेबाजी हो, हमेशा अपनी टीम के लिए अपना 100% देने की कोशिश करते हैं। अब तक रन तो काफी कम बने, लेकिन अगर 45 से 50 की तरफ पहुंच जाती है आरडी 440 तो उनके पास भी वो गेंदबाजी है। हिमांशु पाटिल, किरण पाटिल ने तो बहुत ही गजब की गेंदबाजी की थी अंजुमन ट्रॉफी में। सूरज जोशी की अगली गेंद संतोष मडवी के लिए। इस बार आगे की तरफ रखा था, खेल दिया लॉन्ग ऑन की दिशा में, 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद रफू चक्कर हो गई 4 रनों के लिए। बेहतरीन आला दर्जे का स्ट्रोक लगाते हुए वहां पर संतोष मडवी इस चौके की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 36 रनों पे पहुंचा है 36 रन। 6 विकेट के नुकसान पर। विकेट्स काफी गिर चुके हैं, लेकिन अब विकेट का अफसोस नहीं होगा आरडी 440 को, क्योंकि आखिरी ओवर के खेल चल रहे हैं। अब वो यहां से ज्यादा रन बनाने चाहेगी। सूरज जोशी अगली गेंद लेकर एक बार फिर से, इस बार टान दिया है गेंद हवा में। ओहो हो, भरपूर कोशिश लेकिन रोकने में नाकामयाब। एक और बड़ा हिट आता हुआ संतोष मडवी के बल्ले से। अब संतोष मडवी का बल्ला कर रहा है हल्ला। इस चौके की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 42 रनों पे पहुंचा है 42। अब एक अच्छे टोटल की तरफ बढ़ती हुई आरडी 440। अगली गेंद इस बार शॉर्ट आर्म पुल लगाना चाहते थे, उतनी अच्छी तरीके से संपर्क नहीं हुआ। 1 रन बना है और 1 से ही संतुष्ट। इस 1 की मदद से स्कोर 43 रन 43। 5 ओवर की समाप्ति के बाद देखने अब आखिरी ओवर में कितने रन बनाएगी आरडी 440। अगर 50 के पार जाती है तो हम एक अच्छा टोटल कह सकते हैं, जहां पर आरडी 440 के गेंदबाज फाइट करेंगे बालाजी स्पोर्ट्स के बल्लेबाजों से। क्योंकि गेंदबाजी की अगर हम बात करें तो अक्षय कासार हैं, यासुद्दीन शेख आरडी 440 में, किरण पाटिल हैं और हिमांशु पाटिल हैं। आखिरी है 5 ओवर के बाद कुल रन बने हैं 43। 6 विकेट के नुकसान पर। छठा और आखिरी ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज इस वक्त पराग जाधव।
उनका सामना कर रहे हैं इस वक्त बहुत ही घातक बल्लेबाज संतोष मडवी, जिन्होंने जमकर खबर ली पिछले ओवर में सूरज जोशी की। इस ओवर में भी संतोष मडवी चाहेंगे कम से कम 10 रन के ऊपर के स्कोर को छुआ जाए और बालाजी चाहेगी 50 रन के अंदर रोकने की कोशिश की जाए RD440 को। इस बार ऑफ स्टंप के बाहर रखा था, वहीं से उसे स्वंग कर दिया और वाडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए अपने बाजुओं का दम दिखाते हुए वहां पर संतोष मडवी। उच्च कोटि के बल्लेबाज हैं संतोष मडवी, अपना क्लास दिखाते हुए। आसान नहीं होते ऐसे स्ट्रोक खेलना, काफी दमखम चाहिए होता है। ऑफ स्टंप की बाहर के गेंदों को वहीं से खींचकर लॉन्ग ऑफ की दिशा के ऊपर से 6 रन मारना। इस सिक्सर की मदद से स्कोर 49 रनों पे पहुंचता हुआ 49। और अब चिंताएं बढ़ती हुई इस वक्त बालाजी स्पोर्ट की। पिछले ओवर में 21 रन खर्च किए थे सूरज जोशी ने। अगर हम उससे पहले बात करें तो पहले ओवर में आए थे केवल 8, उसके बाद 7 रन, उसके बाद हम देखें तो केवल 4, फिर चौथे ओवर में महज 3 रन आए। लेकिन 5वें ओवर में तो मानो शॉपिंग के लिए लौटे थे, जिस तरह से दिवाली की जब शॉपिंग की जाती है। संतोष मडवी ने दोनों हाथों से रन बटोरे थे और अब छठे ओवर की भी शुरुआत उन्होंने सिक्सर के साथ की है। संतोष मडवी एक बार फिर से तैयार हैं। इस बार पैरों पर थी गेंद, उसे भेजा है बाउंड्री की सैरों पर 6 रनों के लिए संतोष मडवी ने। बहुत ही गजब की बल्लेबाजी हम देख रहे हैं इस वक्त संतोष मडवी की और स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 55 रनों पे पहुंचा है, 55। और इस वक्त 33 रनों पे बल्लेबाजी कर रहे हैं संतोष मडवी। आठ गेंदों का सामना करने के बाद 33 रनों की एक ताबड़तोड़ अफलातून बल्लेबाजी हम देख रहे हैं संतोष मडवी की। बिल्कुल इस वक्त अपना क्लास दिखाते हुए संतोष मडवी। इसीलिए तो कहते हैं ना, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट। फॉर्म आता जाता है लेकिन क्लास जो होता है वो हमेशा आपके साथ रहता है। ये देखिए अब एक स्लिप पॉइंट लिया गया है, थोड़ा सा दबाव बढ़ाना चाहते हैं बालाजी स्पोर्ट के कैप्टन। अगली गेंद, इस बार गति में परिवर्तन, चकमा दिया वहां पर गेंदबाज ने, डॉट बॉल। विकेट कीपर काफी उत्साहित नजर आए थे, सवाल पूछ रहा था लेकिन कोई भी सहमति नहीं। जब डेथ ओवर का खेल चल रहा हो ना तो डॉट गेंद भी एक सोने के समान हो जाती है और जिस तरीके की बल्लेबाजी कर रहे हैं, डॉट गेंद करना भी संतोष मडवी के लिए अपने आप में एक उपलब्धि है। अगली गेंद, इस बार कदमों का इस्तेमाल, ओ हो, ये देखिए बहुत दूर इस गेंद को दे मारा है। ये गेंद तो अब दोबारा नहीं आने वाली। इस गेंद की तो गुमशुदा विभाग में रिपोर्ट लिखवानी पड़ेगी। और इस सिक्सर की मदद से स्कोर 61 रनों पे पहुंचता हुआ 61। 39 रनों पे इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं संतोष मडवी और अभी भी 2 गेंदों का आना बाकी है, तो अर्धशतक हो सकता है संतोष मडवी का। अगर 2 गेंदों में 2 सिक्सर लगाते हैं तो सिक्सर की हैट्रिक भी पूरी होगी और उनका अर्धशतक भी। लगातार बड़ हिट के लिए जा रहे हैं संतोष मडवी, जमकर खबर लेते हुए गेंदबाजों की। पराग जाधव पर भी अब बड़े वार करते हुए इस वक्त संतोष मडवी। एक बार फिर से मुड़ते हुए पराग जाधव, इस बार फिर से तान दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में। ओ ये देखिए हाथों से लग के गेंद चले गए मैदान के बाहर 6 रनों के लिए। मौका भी दिया और साथ ही साथ चौका नहीं, सिक्सर भी दिया उस खिलाड़ी ने। इस सिक्सर की मदद से स्कोर 67 रनों पे पहुंचता हुआ 67। एक अच्छे लक्ष्य की तरफ पहुंच चुकी है RD440। अब 45 रनों पे बल्लेबाजी कर रहे हैं संतोष मडवी। गेंद बची है 1 और अर्धशतक के लिए रन चाहिए 5।
और अगर ये सिक्सर लगाते हैं संतोष मडवी तो इस टूर्नामेंट के पहले बल्लेबाज जो अर्धशतक पूरा करेंगे। शुभम गुलवी ने 41 बनाए थे, काशिफ ने 40 बनाए थे, लेकिन अर्धशतक नहीं कोई बल्लेबाज पूरा कर पाया। तो क्या वो संतोष मडवी बनने जा रहे हैं इस वक्त? अब अपने एंगल को चेंज किया है वहां पर पराग जाधव ने, राइट आर्म और द विकेट आने का फैसला। आखिरी गेंद, ओ हो, इस बार टर्न कराया था, बीट हुए वहां पर संतोष मडवी, डॉट बॉल, अर्धशतक इनका भी नहीं पूरा हुआ, लेकिन एक कमाल की बल्लेबाजी देखने को मिली संतोष मडवी के द्वारा। रन बने कुल 67, 67। अब 68 रनों का लक्ष्य इस वक्त बालाजी स्पोर्ट के सामने। कल के दिन का पहला मुकाबला देखना मत भूलिएगा लेट, हाजी मोहम्मद हारून चैंपियंस ट्रॉफी में चैंपियंस टकराएंगे। शिवास स्पोर्ट 2-2 हाथ करेगी रहमानिया स्पोर्ट के साथ। उसके बाद हम देखेंगे एक्शन में पॉइनियर स्पोर्ट टकराएगी महरा स्पोर्ट से। उसके बाद तीसरा मुकाबला अयूब स्पोर्ट टकराने जा रही है जय दुर्गा से। चौथा मुकाबला हम देखेंगे सोना देवी टेमगार बनाम चैलेंजर स्पोर्ट। पांचवा मुकाबला हमजा स्पोर्ट टकराएगी सुरेश इंटरप्राइजेस से। छठा मुकाबला रईस बिल्डर्स एंड भरत स्पोर्ट। कल के मैच की रूपरेखा, पहले मैच की टीमें आपको बिल्कुल टाइम पर रिपोर्ट करना है, रहमानिया स्पोर्ट और शिवास स्पोर्ट। ठीक सुबह 9 बजे हम पहले मुकाबला का आगाज करेंगे। आखिर के 2 ओवर में तो मानो रनों की लूट मार मचा दी बल्लेबाजों ने। आखिर के ओवर में पराग जाधव ने 24 रन खर्च किए और 5वें ओवर में सूरज जोशी ने 21 रन। आइए मैच की शुरुआत सुनील पवार सर के साथ। अनेक अनेक धन्यवाद राखी भन्सारी। चॉपर करे असं वाटलं होतं की आरडी 440 हा संघ 40 मध्ये रोखला जाईल, पण काय कमाल आणि धमाल फलंदाजी पाहायला मिळाली। क्रमांक 8 वर आलेला फलंदाज संतोष यांच्या बॅटमधून अक्षरशः षटकाराचा पाऊस पडलाय आणि या संघासाठी तब्बल नाबाद 45 धावाची एक अतिशय छान खेळी साकारली आणि मला वाटते की आजच्या दिवसातला सर्वोच्च धावसंख्या पाहतोय आपण 45। व्यक्तिगत फलंदाजीच्या नावावर जर विचार केला आपण तर 68 धावांचं लक्ष्य उभं केलंय आरडी 440 या संघाने बालाजी स्पोर्ट संघासमोर। तर लगेच सलामी जोडी पाठवायची बालाजी स्पोर्ट संघाचा संघनायक। जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली। 8व्या क्रमांकावरचा फलंदाज संतोष मडवी यांच्या बॅटमधून तब्बल जर विचार केला आपण तर षटकाराचा त्यांनी अक्षरशः पाऊस पाडलाय। तब्बल 6 षटकार तिच्या बॅटमधून आणि 2 चौकार। फॉलोअप विकेट जर पाहिला आपण तर 6 फलंदाज 22 या धावसंख्येवर बाद झाले होते, त्यानंतर मात्र अतिशय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली। इस वक्त हमसे जुड़ चुके हैं आसिफ अंसारी साहब, आपका हम तहदिल से इस्तकबाल करते हैं। लेट हाजी मोहम्मद हारून चैंपियंस ट्रॉफी में फ्रेश ड्रॉप ऑयल के प्रोप्राइटर आसिफ अंसारी जी इस वक्त हमसे जुड़े हैं, बहुत बहुत शुक्रिया। तर सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतो आपण मोनिश आणि त्याच्या समेत पाहतो की आपण
तर राजा गुळवी आणि मोनीची सलामी जोडी पाहतोय आपण. बालाजी स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून डावाची सुरुवात करण्यासाठी पाहतोय आपण, कारण की 36 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 68 धावेची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारे RD 4440 या संघाचं यावर्षीचा परफॉर्मन्स उच्च कोटीचा आहे. परत एकदा सिद्ध केलंय इथं मात्र की आमचे 8 आणि 9, 10 क्रमांकाचे फलंदाज सुद्धा अतिशय चांगली फलंदाजी करतात. आणि 8व्या क्रमांकावर संतोष आलाय आणि धमाकेदार 45 धावाची त्यांनी खेळी साकारल्या. त्या खेळीच्या बळावर मात्र एका चांगला डोंगर उभा केलाय इथं मात्र RD 4440 या संघाने. हिमांशु पाटील युवा एक वेगवान गोलंदाज सज्ज होतोय. आमच्या VIP डॅश अँड ठोका करणं समोर खेळण्यासाठी फलंदाज सज्ज असतील इथं मात्र राजा गुळवी एक खूप मोठा ऑलराऊंडर पाहतो. सातत्याने आपण निंबोली येथून बिलॉंग करतात, पण बालाजी स्पोर्ट या संघाचं इथं मात्र प्रतिनिधित्व करताना पाहतोय आपण. राजा पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू लाईन चुकीचे, हा चेंडू परत टाकावा लागेल. पंचाची दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. खातं उघडल्या गेले तर मात्र बालाजी स्पोर्ट संघाचं वाईटच्या स्वरूपात. नॉन स्ट्राईकला मोनिश, स्ट्राईकला राजा. एक चांगली दमदार सुरुवात करावी लागेल बालाजी स्पोर्ट संघाला. यावेळेस पाहता चांगला चेंडू, अतिशय प्रतिम चेंडू होता, जवळपास वाईड वॉकर चेंडू फेकला होता. बॅक टू द बॉलर चेंडू आलाय, कुठल्या प्रकारे धाव नाहीये. हिमांशु पाटील खूप एक नामवंत हा उच्च कोटीचा गोलंदाज पाहतोय आपण. सातत्यपूर्ण खेळाचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून. आणि उल्लेख केला होता 4 ते 5, 6 खेळाडू असे आहेत की कमी वेळेमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठी भरारी घेणारे खेळाडू. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पाथा फटका चांगला आहे, उडवलंय मिड ऑफच्या डोक्यावरतून चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. एका टप्प्याने सीमा पार, येतोय चौकार. तरी तर मात्र पेनल्टी पाहतोय आपण. ड्रेस कंपल्सरी नाही आहे RD 4440 संघाचं. तर ऐकून जर आपण पेनल्टी जर पाहिली, आता मात्र 4 धावाची पेनल्टी लागण्यात आलेली आहे. यावेळेस पात्र छोट्या ब्लॅकचं बॉल ड्राईव्ह केलं चेंडूला ऑन ड्राईव्ह, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करताना चांगलं क्षेत्ररक्षण, पण त्यापेक्षा चांगलं तालमेल पाहायला मिळालं. या 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 7. प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास 12ची सरासरी इथं मात्र पूर्ण करावी लागेल जर सामना इथं मात्र तुम्हाला जर जिंकायचं असेल. कारण की RD 4440 संघाची खरी ताकद त्यांची गोलंदाजी आहे, कारण की त्याच्याकडे 3 वेगवान गोलंदाज आहेत. याच पात्र अजून एक मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित घेता आला नाही. मिड ऑफला कुठली चुकी नाही आहे आणि पहिला फलंदाज बाद होतो तो म्हणजे राजा गुळवी. ब्रेक थ्रू मिळून देतोय हिमांशु पाटील RD स्पोर्ट या संघाला. नवीन फलंदाज सूरज जोशी सन ऑफ भिवंडी. खरपूस समाचार घेतलं होतं संतोष मडवी यांनी जेव्हा सूरज जोशी गोलंदाजी करत होता. आता मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल, कारण की संघ अडचणीत आहे. पहिला फलंदाज बाद झालाय. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना पाहतोय आपण. आज के दिन का अंतिम मुकाबला दो बड़ी टीम के बीच में RD 4440 और बालाजी स्पोर्ट के बीच में कांटे की टक्कर होने की पूरी उम्मीद यहां पर नजर आ रही है. सुहानी शाम और काफी खूबसूरत मौसम इस वक्त, लेकिन कड़ा मुकाबला चलता हुआ. लाईन कुठे दूर खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. अतिशय सुरेख हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग पाहायला मिळालं आणि वेगवान चेंडू होता. लाजवाब गोलंदाजी संघर्ष करताना पाहतोय आपण. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये बालाजी स्पोर्ट सरवलिया संघ. गोलंदाज सज्ज होताना परत हिमांशु पाटील, डावखुरा वेगवान गोलंदाज. यावेळेस पात्र उंचसा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल काय, पण प्रयत्न मात्र असफल होतोय आणि मोनिश मात्र या 2 धावा पूर्ण करतोय.
आणि याचबरोबर पाहतोय की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण धावसंख्या जर पहिली धावफलकावर धावा आहेत त्या एकूण 9 आणि +4 म्हणजे सुधारित धावसंख्या पाहतोय. आता मात्र ती बालाजी स्पोर्ट्स संघाची एक बाद तब्बल 13 धावसंख्या 13. त्याला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर आजच्या दिवसातला हा सामना म्हणजे जो खूप मोठी मेजवानी आहे. फाईट निश्चित तिथं मात्र करतोय. आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण 13 आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज दुरांच्या टोकाकडनं सज्ज होईल. जैन खान येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी. RD 444 या संघाची यावर्षी जर बांधणी पाहिजे आपण तर खूप खोलवर फलंदाजी आणि सर्वात महत्वाची साईड म्हणजे या संघाची गोलंदाजी अतिशय प्रतिम आहे. म्हणून हा संघ यावर्षी नंबर 1 वर रँक करतोय. गोलंदाज सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं जैन खान सज्ज होतोय मारा करण्यासाठी. समोर डावखुरा फलंदाज यावेळेस आता चांगला चेंडू अप्रतिम चेंडू टप्पा थोडासा चेंडू बाहेर वळतोय आणि याच बरोबर फलंदाज बाद होतोय. अप्रतिम झेल. आता मात्र अपेक्षा होती की सुरुवात चांगली व्हायला पाहिजे पण तशी झाली नाहीये. कारण की मी उल्लेख पहिलेपासून केला होता की RD 444 संघाची गोलंदाजी खूप मजबूत आहे आणि त्याचा अंदाज त्याचा जो परिणाम पाहतोय की आता मात्र 2 फलंदाज बाद झाले आणि थोडासा अडचणीत येऊन सापडलाय बालाजी स्पोर्ट सवलीपाडा हा संघ. पराग जाधव क्रमांक 4 वर नवीन फलंदाज. एका क्षणी असं वाटलं होतं की सामना सहज जिंकेल बालाजी स्पोर्ट जेव्हा क्षेत्ररक्षण करत होता, पण क्रमांक 8 वर RD स्पोर्ट या संघाला मदतीला धावून आलाय संतोषांनी आणि काय एक विध्वंसक खेळी साकारली 25 धावाची आणि त्या खेळीच्या बळावर मात्र एक मोठं टार्गेट उभं केलं. आता मात्र टार्गेट रोखताना मात्र अतिशय अप्रतिम लाजवाब गोलंदाजी पाहतोय आपण RD 444 या संघाच्या माध्यमातून. संघनायक बिलाल शेख खूप अतिशय छान नेतृत्व करताना या संघाचं पाहतोय आणि त्याच्याच नेतृत्वात हा संघ नंबर 1 वर कायम आहे यावर्षीच्या अंगामध्ये. ज्या संघाकडे गेसुद्दीन आहे, ज्या संघाकडे बिलाल शेख आहे, ज्या संघाकडे संतोष आहे, ज्या संघाकडे किरण पाटील नावाचा वादळ गोलंदाज आहे, ज्या संघाकडे पाहतोय की आपण हिमांशू पाटील आहे. निश्चित इथून मात्र सामना कशा प्रकारे रंगतदार पाहायला मिळेल हे येणार आहे. इथून मात्र 5 षटकं सांगतील. याच पात्र फाईन ग्लान्स पाहतो आपण. खराब क्षेत्ररक्षण चुकीला मातीने चेंडू मात्र फाईन बाउंड्रीच्या बाहेर निघून चाललंय सीमा पार येतोय हा चौकार. मी रोहन डाकी यांना विनंती करेन की आपण कॉमेडी बॉक्स मध्ये यायचंय. तर धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती तब्बल 17. याच पात्र टॅप केले चेंडूला कव्हर पॉइंट कडे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल पूर्ण करतोय पराग जाधव व्यक्तिगत 5 या धावसंख्येवर आणि संघात धावसंख्या 18. आतापर्यंत मात्र सरासरी चांगली आहे पण इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल कारण की मोनिश यांच्याकडे क्षमता आहे. खूप चांगला एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याचं नाव सातत्याने आम्ही उल्लेख करतोय पण इथं मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. जरी बलाढ्य संघाला तुम्हाला पराभूत करायचं असेल तर तुमच्यातल्या आयुष्यातले सर्वात चांगली खेळ तुम्हाला करून दाखवावं लागेल. यावेळेस पात्र फ्लॅडिट चेंडू होता टॅप केलाय अतिशय वेगात एक सिंगल. जर थ्रो लागला असता तर निश्चित तिसऱ्या पंचाकडे आपण जाणार होतो पण तसं काही घडलं नाहीये आणि अतिशय वेगात एक सिंगल. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 19. पराग जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी असेल कारण की संघनायक सोबत एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. गोलंदाज जैन खान सज्ज होतोय.
याच पात्र ड्राईव्ह केला बॅकफूट जाऊन ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण स्वीपर कव्हर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न करतोय फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट इथून मात्र जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुमची सरासरी आतापर्यंत जास्त आहे खराब चेंडूवर क्रिकेटची लाईफलाईन डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं या गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास केला आणि त्यानुसार जर फटकेबाजी केली तर निश्चित तुमचा संघ विजय संपादन करू शकतोय रिवर्स अटेंड करण्याचा प्रयत्न मी आता ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर क्रिकेटची लाईफलाईन डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे पण आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र चांगली सुरुवात म्हणता येणार नाही कारण की 2 फलंदाज बाद झाले आणि धावफलकर धावा त्या फक्त आणि फक्त इथे मात्र 20 अजून सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून जर पाहिलं आपण तब्बल अजून 48 धावाचा टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचा आहे म्हणजे प्रति षटकामागे आता जी सरासरी आहे 12 धावाची सरासरी आणि साहेबाबू सर जर विचार केला आपण एवढी मोठी सरासरी नाहीये टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही मर्यादित क्रिकेटचे सामने घेतात 12-10 धावा सहज पूर्ण केल्या जाऊ शकतात पण इथून मात्र मी खऱ्या अर्थाने ताकद जी आहे ती मोठी आता मात्र किरण पाटील यांच्याकडे चेंडू सोपवलाय एक रफ्तार के सौदागर म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे खूप मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे किरण हा सुद्धा एक चांगली कामगिरी करतोय या संघाच्या माध्यमातून 24 चेंडू 48 समीकरण आहे पराग जाधव आणि मोनिश पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे बालाजी स्फोटक संघाची येणाऱ्या फलंदाज म्हणजे अजून चांगले फलंदाज यश पाटील नो डाऊट षटकार किंग म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे आणि त्याचबरोबर छोटा बम बडा धमाका गोरसे गावाचा अक्षय हा फलंदाज सुद्धा खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहेत म्हणजे एकूण साहेबाबा सर विषय की आपण फलंदाजी या संघाची खूप मजबूत आहे पण मजबूत संघाच्या गुणांच्या अगेन कशा प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळेल पण एवढं सांगेल की इथून मात्र सामना एक रंगतदार तिकडे घेऊन जाईल हे दोन्ही फलंदाज किरण पाटील क्षेत्ररक्षण लावून घेताना पाहतोय आपण सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी शॉर्ट थर्डमॅन पॉइंट लाईक क्षेत्रक्षक पाहतोय आपण आणि मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षक शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि ऑनसाइड कडे जर पाहिलं आपण लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षक पाहतोय आपण काऊ कॉर्नर बाउंड्री मिडविकेट आणि स्क्वेअर लेग अशा प्रकारे ऑनसाइड कडे ऑफसाइड कडे जर पाहिलं आपण स्वीपर कव्हर बाउंड्री वर एक क्षेत्रक्षक याच पाता काट केलाय सुरेख फटका खूप मेहनत जास्त करावी लागेल प्रयत्न तर चांगला केला तिथे मात्र चेंडूला अडवण्यामध्ये पण रोखू शकणार नाही तर मात्र फलंदाला दुसऱ्या धावीपासून या 2 धावींनी पराग जाधव व्यक्तिगत पाहतोय की आपण 9-8 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय 4 चेंडूचा सामना केलाय आणि संघात धावसंख्या जर पाहिली आता मात्र पुढे सकते ती 22 2 बाद 22 दुसरे षटक पाहतोय तिसरे षटक प्रगती पथावर एक रोचक आकडे पाहतो आपण धावफलकावर 2 बाद 22 दुसरे षटक एक चेंडूचा खेळ इथं मात्र झालाय गोलंदाज किरण पाटील सज्ज होताना मारा करण्यासाठी चांगला चेंडू अप्रतिम टप्प्यापर्यंत खाली जातोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक एक जबरदस्त कामगिरी पाहतो आता मात्र षटकामध्ये विकेट कीपर संगणक बिलाल शेख पाहतोय आपण आणि ठीक मिड ऑनला मात्र गिसुद्दीन टेनिस क्रिकेटची एक बंधूची खूप मोठी जोडी पाहतोय आपण सज्ज होताना गोलंदाज किरण पाटील रफ्तार के सौदागर फुल टॉस पण हवा तसा फायदा उचलता आला नाही मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय विजेंद्र थोकरेपर्यंत या एका धावनी संघात धावसंख्या पुढे सरते आता मात्र ती 23 तुम्हाला जर सामना जर जिंकायचा असेल तर मात्र आता आक्रमण करावं लागेल कारण की पाहतो आपण या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय 3 धावा खर्च करतोय किरण पाटील सज्ज होताना गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस पाहता लाटेट उंच 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 आणि लांब पल्ल्याचा हा षटकार प्रत्येक खेळाडूला सध्या आम्ही एकच सांगतो की तुमचा जो खेळाचा दर्जा आहे तो तुम्ही कायम ठेवा तुम्ही मानसिक दबाव घेऊ नका की माझ्या समोर महान गोलंदाज आहे पण तुमचा खरा खेळ काय हे तुम्ही दाखवायला पाहिजे तोच दाखवतोय माझ्या समोर किरण पाटील असो कोणी असो मी माझा नेचर खेळ दाखवेल आणि एक लाजवाब षटकार ठोकलाय षटकाने मात्र धावसंख्या आता भरपूर वेगात पुढे सरते तिथे मात्र पाहतोय आपण 29
काहीतरी कान मंत्र देताना पाहतो आपण एक सिनियर खेळाडू गेसुद्दीन टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने मी तो नेहमीच उल्लेख करतो की खूप महान योगदान देतोय. गोलंदाज सज्ज होताना या पात्र हुक करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही, पण चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. दुसरी धाव पूर्ण करेल काय आणि मात्र 2 धावा अतिशय वेगात. मोनिश याला जीवनदान मिळालं होतं आणि तेव्हा मात्र बिलाल शेख संघटक नाराज झाला होता, कारण की तुम्हाला जेव्हा मोठे फलंदाजाचं झेल घेण्याची संधी मिळतात ना, तो त्या संधीचं सोनं करायला पाहिजे. आणि पाहतो की षटकामध्ये पलटून वार केले मोनिश पाटील नावाचा संगणक स्वतः कर्णधार आहे. धावसंख्या भरपडते धावसंख्या पाहतो आपण 31-31. आता मात्र थोडस जर विचार केला आपण दोन्ही संघाकडे समान प्रमाणात सामना येऊन ठेपलाय. अतिशय चांगला वेगवान चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर पाहतो की आपण षटकाची समाप्ती तीन षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावाचं टार्गेट स्वीकारताना जी धावसंख्या पाहतो आपण 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथं मात्र 31. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि तब्बल 37 धावेची आवश्यकता आहे. आणि सरासरी जर पाहिली आपण निश्चित आता मात्र वाढलेली आहे. इथून कशा प्रकारे फलंदाजी होईल बालाजी स्पोर्ट्स संघाची की मात्र सामना कोण जिंकेल हे येणारे 3 षटक टाकतील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल, पण आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय. आपण ऐकूया सकाळपासून आज एक खूप छान समालोचन करणारे माझे सहकारी समालोचक राकीब अन्सारी यांच्या माध्यमातून. बहुत बहुत शुक्रिया सुनील पवार सर. तो इस वक्त 3 ओवर की समाप्ति के बाद हमको रन देखे तो 31-31 जो यहाँ से जीत के लिए अब और रन चाहिए. 37 बची हुई 3 ओवर में 18 गेंद 37 रन. तो लगभग हर गेंद पर 2 रन बनाने होंगे अगर इस मुकाबले को जीतना है तो बालाजी स्पोर्ट को. चौथा ओवर गेंदबाजी के लिए लेकर आ रहे हैं दूर वाले छोर से हिमांशु पाटिल. बहुत अच्छी गेंदबाजी की थी. अगर हम बात करें जैन खान की, दूसरे ओवर में केवल 7 रन खर्च किया था. हिमांशु पाटिल ने अच्छी शुरुआत दिलाई थी. पावर प्ले में महज 9 रन दिए थे, 4 रन पेनल्टी के ऐड किए गए. हिमांशु पाटिल चौथे ओवर की पहली गेंद. इस बार बड़ा हिट लेना चाहते थे, बाहरी किनारा लेकर गेंद पॉइंट की दिशा में गई. खिलाड़ी मौजूद थे वहां पर. केवल 1 रन और इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रनों पे पहुंचा है. 32 रन. काफी निर्णायक ओवर है ये. इस ओवर में अगर बड़े रन की तरफ जाती है बालाजी स्पोर्ट तो अपने लक्ष्य को और करीब पाने की कोशिश करेगी. और अच्छी गेंदबाजी अगर करते हैं हिमांशु पाटिल तो फिर हावी होने की कोशिश करेगी. आडी 440. इस बार गेंद को तान दिया है, ऊंचाई काफी ज्यादा मिली है. ओ हो कमाल का कैच समाप्त किया वहां पर हिमांशु पाटिल ने. आत्मनिर्भर बनते हुए खुद ही गेंद की और खुद ही कैच को पकड़ा. जब से कोविड का पैंडेमिक आया था तो हमारे देश के प्रधानमंत्री जी ने एक स्लोगन चलाया था आत्मनिर्भर. उसी तरीके का कुछ देखने को मिला वहां पर हिमांशु पाटिल द्वारा. इस वक्त नए बल्लेबाज हैं यश पाटिल. यश क्या कहेंगे? यश हिमांशु पाटिल ने अच्छी गेंदबाजी की. दूसरी गेंद पर अपनी टीम को एक सफलता दिलाई. तीसरा झटका लगा इस वक्त बालाजी स्पोर्ट को. यश पाटिल को बड़े वार करने होंगे इस वक्त, वरना मुकाबले में थोड़ा सा पिछड़ जाएगी बालाजी स्पोर्ट. अगली गेंद बहुत ही गजब की गेंद थी. बाहर की तरफ निकल रही थी. बड़ा हिट लेना चाहते थे. बल्ले का बाहरी किनारा लगकर
विकेट कीपर के पास मौका था, अच्छी कोशिश की उन्होंने लेकिन लपक नहीं पाए, वरना बैक टू बैक 2 झटके दिए जाते इस वक्त बालाजी स्पोर्ट को। गजब की गेंदबाजी हम देख रहे हैं हिमांशु पाटिल की, अच्छी तेज तर्रार गेंदबाजी करते हैं, बाएं हाथ के गेंदबाज है, दाएं हाथ के बल्लेबाजों से गेंद को दूर की तरफ ले जाते हैं अक्सर वो। एक बार फिर से मुड़ते हुए, फिर से अच्छी गेंद, प्लेन मिस, डॉट बॉल। डॉट बॉल जितनी खेलेंगे बल्लेबाज उतनी ज्यादा चिंताएं उनकी बढ़ते जाएंगी, परेशानियों में इजाफा होगा। इसीलिए तो कहते हैं ना, मुंबई शहर की लाइफलाइन लोकल है तो क्रिकेट की लाइफलाइन सिंगल और डबल है। स्ट्राइक को रोटेट करते रहिए आप जितना हो सके। हिमांशु पाटिल एक बार फिर से मुड़ते हुए, इस बार अच्छी तरीके से कट स्ट्रोक खेला वहां पर बल्लेबाज ने, लेकिन उतनी ही अच्छी फील्डिंग सर्कल के खिलाड़ी की, केवल 1 रन। इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 33 रनों पे पहुंचा है। 33, बिल्कुल फ्री होकर बल्लेबाजी करनी होगी बल्लेबाजों का अगर इस मैच को अपने नाम करना है। आज के दिन का हम आखिरी मुकाबला देख रहे हैं, कल से और बड़े मैचेस है इस स्पर्धा में। इस बार फिर से प्लेन मिस, बल्ला घुमा रहे हैं लेकिन एक्शन में सिर्फ गेंदबाज और विकेट कीपर नजर आ रहे हैं। डॉट के साथ इस ओवर की समाप्ति हुई। रन है इस वक्त कुल 33, 3 विकेट के नुकसान पर। हिमांशु पाटिल ने गजब की गेंदबाजी की है, केवल 2 रन खर्च की और एक सफलता हासिल की अपनी टीम के लिए। 2 ओवर के स्पेल में उन्होंने 11 रन खर्च किए और 2 विकेट भी हासिल किए अपनी टीम के लिए। एक और 11 देखना है इस स्पर्धा में कौन होगा हमारा। अब 5वां ओवर और सेकंड लास्ट ओवर कौन सा गेंदबाज लेकर आते हैं। बहुत ही निर्णायक ओवर होता है जब अगर आप टोटल डिफेंड कर रहे हो 20 छठे ओवर से ज्यादा 5वां ओवर निर्णायक हो जाता है। जिस तरह हमने कल देखा जब इंडिया और वेस्ट इंडीज के बीच मुकाबला चल रहा था, सेकंड लास्ट ओवर में जब 29 रन चाहिए थे, भुवनेश्वर कुमार ने क्या कमाल की गेंदबाजी की, महज 4 रन खर्च किए और आखिर ओवर में 25 रन छोड़े। किरण पाटिल को लेकर आए हैं गेंदबाजी के लिए। किरण पाटिल जिन्होंने गजब की गेंदबाजी की थी अंजुमन ट्रॉफी में, सेकंड लास्ट ओवर में जब 12 गेंद में 16 रन चाहिए तो इन्होंने महज 1 रन खर्च किया था। आज फिर से सेकंड लास्ट ओवर लेकर आए हैं, 5वां ओवर किरण पाटिल। कंटिन्यू उन्हें भी रखा गया। इस वक्त वीआईपी एंड से गेंदबाजी करेंगे किरण पाटिल। पहली गेंद इस बार खेला बल्लेबाज ने फॉलोअर थ्रू में गेंद को फील्ड करते हुए किरण पाटिल केवल 1 रन, इस 1 की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 34 पे पहुंचे, 34। अब यहां से जो जीत के लिए रन चाहिए वो और है 34 और 34 रन बनाने होंगे और गेंदें बची हैं इस वक्त महज 11। अगली गेंद इस बार अच्छी गेंद किरण पाटिल की, बल्लेबाज बीट हुए यश पाटिल, डॉट बॉल। पाटिल बनाम पाटिल। अब 10 बॉल 34 रन। जो पारी खेली थी आदेश और अबरार डीओ ने, कुछ इस तरीके की पारी खेलनी होगी इस वक्त यश पाटिल को। इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, अपने फॉलो थ्रू में इस गेंद को रोका किरण पाटिल ने। एक और डॉट बॉल। काफी बिंदी गेंदें खेले गई है इस पारी में, यही कारण है कि अब कठिनाइयों में नजर आ रही है बालाजी स्पोर्ट। अब तक किरण पाटिल ने केवल 1 रन खर्च किया है 5वें ओवर में। एक बार फिर से मुड़ते हुए, इस बार फुल टॉस गेंद थी, उसे तान दिया है। 2 खिलाड़ी गेंद के पीछे आते हुए जब तक गेंद को थ्रो करते 2 रन दौड़ के पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने। इन 2 रनों की मदद से स्कोर 36 रनों पे पहुंचता हुआ 36। इन 2 रनों की मदद से यश पाटिल ने अपना खाता खोला। अब यहां से 8 गेंदों में 32 रन चाहिए बालाजी स्पोर्ट को इस मुकाबले को जीतने के लिए।
किरण की अगली गेंद, इस बार क्लीन बोल्ड, एक और झटका लगता हुआ बालाजी स्पोर्ट को, और कहीं ना कहीं अब ड्राइविंग सीट पर बैठती हुई आरडी 440, जो शुरुआत में लग रहा था कि आज अपनी लय में नहीं नजर आ रही थी आरडी 440 जो इस सीजन की नंबर 1 टीम है, लेकिन बाद में उन्होंने दिखाया कि वो यूं ही नहीं नंबर 1 पर इस सीजन में रैंक कर रहे हैं। बहुत ही कमाल की वापसी की, और जब से उन्होंने वापसी की तो फिर बालाजी स्पोर्ट को कमबैक करने का कोई भी मौका नहीं दिया। नए बल्लेबाज हैं इस वक्त वैभव माली, देखना है बल्लेबाजी के लिए आए हैं वैभव माली, क्या इनके डगआउट से बजेगी इनके लिए ताली? किरण पाटिल मुड़ते हुए वैभव माली के लिए, इस बार गेंद पीछे की तरफ, ओ अराउंड द लेग्स बोल्ड हो गए वहां पर बल्लेबाज, कुछ पता नहीं चला था क्या हुआ, अंपायर का इशारा है, अब विकेट। एक और झटका लगता हुआ इस वक्त बालाजी स्पोर्ट को, वैभव माली शून्य का चश्मा पहनकर पवेलियन की तरफ लौटते हुए, वैभव माली का खाता इस वक्त बिल्कुल खाली। इसी के साथ 5वें ओवर की समाप्ति हो चुकी है। अब यहां से 6 गेंदों में जो जीत के लिए रन चाहिए बालाजी स्पोर्ट को वो है 32, तो 5 बड़े हिट लगाने होंगे बल्लेबाजों को। 6 बॉल 32 रन, जो पारी खेली थी संतोष मडवी ने काफी कारगर साबित होती हुई इनकी टीम के लिए। जब स्लॉग ओवर में आप आकर इस तरीके की बल्लेबाजी करते हैं तो फिर मोमेंटम जब एक टीम के पास आ जाता है तो फिर वो बहुत फायदेमंद साबित होता है किसी भी टीम के लिए। आखिरी ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज अक्षय कासार। देखना है जो बल्लेबाजी में कसर नहीं पूरी कर पाए क्या गेंदबाजी में कर पाएंगे अक्षय कासार। दूर वाले छोर से गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना कर रहे हैं बल्लेबाज। इस बार खेल दिया है, ऑन साइड की दिशा में खिलाड़ी मौजूद है वहां पर, और पहली गेंद पर सफलता हासिल करते हुए अक्षय कासार। एक और झटका लगता हुआ बालाजी स्पोर्ट को। अब कांधे झुक से गए इस वक्त बालाजी स्पोर्ट के। पराग जाधव आउट होकर पवेलियन की तरफ लौटते हुए, और अब बल्लेबाजी के लिए जा रहे हैं इस वक्त नए बल्लेबाज। देखिए कल ठीक 9 बजे हम पहले मैच का आगाज कर देंगे। खेलने वाली टीमें हैं, आपको बिल्कुल टाइम पर रिपोर्ट करना है। शिवास स्पोर्ट और रहमानिया स्पोर्ट ठीक 9 बजे कल के दिन का पहला मुकाबला। उसके बाद हम देखेंगे पॉइनियर स्पोर्ट टकराएगी माहिरा स्पोर्ट से। इस बार गेंद फिर से हवा में है, अक्षय कासार उसके नीचे जाते हुए, और एक और विकेट गिरता हुआ, ये भी आत्मनिर्भर बनते हुए। पॉइनियर स्पोर्ट टकराएगी माहिरा स्पोर्ट से, ऑर्गेनाइजिंग कमेटी। उसके बाद तीसरे मुकाबले में हम देखेंगे यूबी स्पोर्ट और जय दुर्गा को। उसके बाद चौथा मुकाबला हम देखेंगे सोना देवी टीमगर बनाम चैलेंज स्पोर्ट, व्हाट अ मैच। पांचवा मुकाबला हम देखेंगे हमजा स्पोर्ट और सुरेश एंटरप्राइजेस से, दिग्गज टीमें टकराएंगी क्लैश ऑफ टाइटन। उसके बाद छठा और आखिरी मुकाबला रईस बिल्डर्स एंड उनसे 2-2 हाथ करेगी भारत स्पोर्ट। कल के दिन के मैचों की सूची सभी टीमें, आपसे रिक्वेस्ट आपको टाइम पर रिपोर्ट करना है। अक्षय कासार इस वक्त अगली गेंद लेकर खेल दिया ऑन साइड में, वहां पर खिलाड़ी मौजूद है डीप मिड विकेट की दिशा में। 1 रन से संतुष्ट है दोनों ही बल्लेबाज, क्योंकि अब महज औपचारिकताएं पूरी की जा रही है। इस 1 रन की मदद से स्कोर 37 रनों पे पहुंचता हुआ 37। अभी भी यहां से 31 रन चाहिए और गेंद बची है केवल 3। अक्षय की अगली गेंद, इस बार अच्छी गेंद, वहां पर पैरों से रोका बिलाल शेख ने, डॉट बॉल। विजय सामना करें इस वक्त गेंदबाज अक्षय कासार का,
तो जो बल्लेबाजी में कसर नहीं पूरी कर पाए थे अब तक पूरी कर चुके हैं इस ओवर में अक्षय कासार। 2 विकेट हासिल किया उन्होंने अपनी टीम के लिए। अगली गेंद इस बार तान दिया है और गेंद हवाओं से बातें करती हुई मैदान के बाहर 6 रनों के लिए स्टैंड एंड डिलीवर 6 रन। इस सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 43 रनों पे पहुंचा है 43। अब एक बॉल 25 रन। इस बार गति में परिवर्तन किया था, टर्न कराना चाहते थे, एक्सपेरिमेंट किया था, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक और गेंद पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। और इसी के साथ इस स्पर्धा से बाहर हो गई है बालाजी स्पोर्ट। मेनी कांग्रेचुलेशन RD 4440 एंड हार्ड लक बालाजी स्पोर्ट। आइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी जिन्होंने बहुत ही कमाल की बल्लेबाजी की, एक अच्छा फिनिशिंग टच दिया अपनी टीम को, एक सम्मानजनक टोटल से भी आगे अपनी टीम के स्कोर को पहुंचाया, वो है संतोष मडवी, बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट। संतोष मडवी आपको आगे आना है, बहुत ही गजब का खेल दिखाया उन्होंने, क्लास दर्शाया उनकी बल्लेबाजी का। आइए संतोष मडवी, हम आपको मैन ऑफ द मैच देने जा रहे हैं। इस वक्त हमारे बीच में मौजूद आसिफ अंसारी। सबसे पहले हम इस वक्त आसिफ अंसारी जी के मुबारक हाथों से देने जा रहे हैं आपको एक डिनर का वाउचर albaik.com रेस्टोरेंट एंड फास्ट फूड की देन। जाइए, आज रात का खाना आपके लिए फ्री है संतोष मडवी जी, लेकिन अकेले जाना है। ये देखिए वाउचर देते हुए आपको आज रात के डिनर का आसिफ अंसारी जी। उसके बाद ट्रॉफी देने जा रहे हैं हमीदुज्जमान अंसारी, न्यू मारिया मेडिकल की जानिब से ये ट्रॉफी हमें स्पॉन्सर की गई है। मंगल बाजार स्लिप बंगालपुरा न्यू मारिया मेडिकल। बहुत बहुत शुक्रिया एंड वेल प्लेड संतोष मडवी एंड ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मैच। तो दोस्तों अब दीजिए इजाजत, कल सुबह आपसे मुलाकात होगी एक बार फिर से।